मेरा नाम चांद बादशाह पठान, मैं पेशेंट का मामू हूँ। और इसमें मारने वाले 3 जने घर को बोल रहे बच्चा, और 2 जने का तो नाम बताया और एक लेकर नाम उसके याद में रहने की वजह से है ना, उसके मोबाइल में उसके फेसबुक पे जाएगा, उसने उंगली करके बोला कि इन्हें भी था बोलकर। नाम है क्या? उदय बाद है ना, तो हमारे को क्या बोले मालूम है कि ठीक है हमें चौकसी करते, और हमारे को पुलिस के ऊपर भरोसा है कि हमारे को न्याय मिलेगा। दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते 3च्या सुमारास मीना चौक पोल्ट्री फार्मच्या पाठीमागील चंद्रकला नगर नई जिंदगी येथे यातील मयत बाबूलाल जब्बार शेख उर्फ हिरा हा रिक्षा चालवण्यासाठी गेला असता यातील आरोपी सज्जाद सय्यद यांनी हिरावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर व डोक्यामध्ये चाकूने सपासप वार करून त्यास जखमी केले होते। दरम्यान जखमी हिरा यास उपचारासाठी तात्काळ सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे त्याच्या मित्राच्या सहाय्याने दाखल करण्यात आले होते। दरम्यान याची माहिती MIDC पोलिसांना मिळाली। तात्काळ घटनास्थळी आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी MIDC पोलीस दाखल झाले। यातील मयत बाबूलाल जब्बार शेख उर्फ हिरा हा अत्यंत गंभीररित्या जखमी झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथून प्रायव्हेट हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात यातील मयत बाबूलाल जब्बार शेख उर्फ हिरा याची आई हसीनाबी जब्बार शेख यांनी फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेचे कलम 109 म्हणजेच 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु आज अखेर उपचारादरम्यान हिरा याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आणि यातील मयत बाबूलाल जब्बार शेख उर्फ हिरा यास शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचे प्रेत संबंधित नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले असून सदर घटना ही अत्यंत गंभीर असल्याने MIDC पोलीस ठाण्याच्या वतीने अतिशय कसून चौकशी करत यामध्ये आता पूर्वीचे भारतीय दंडविधान कलम 302 म्हणजेच आताचे भारतीय न्याय संहितेचे कलम 103 अनुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली असून यासंबंधी पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। मेरा नाम चांद बादशाह पठान, मैं पेशेंट का मामू हूँ। और इसमें मारने वाले 3 जने घर को बोल रहे बच्चा, और 2 जने का तो नाम बताया और एक लेकर नाम उसके याद में रहने की वजह से है ना, उसके मोबाइल में उसके फेसबुक पे जाएगा, उसने उंगली करके बोला कि इन्हें भी था बोलकर। उसका फोटो मेरे पास है, मैं फोटो दिखाता तुम्हारे को। क्या नाम है? क्या है मारने वाले का? कुछ क्या नाम है मारने वाले का? नाम मालूम है? मारने वाले का नाम एजाज एक है, और उसके भाई और एक सज्जाद, एजाज सैयद और सज्जाद सैयद, और एक उनका दोस्ती खाते में कौन तो है, तो उसका उसने फोटो बताया अपने को। बाद है ना, हमारे को क्या बोले मालूम है कि ठीक है हमें चौकसी करते, और हमारे को पुलिस के ऊपर भरोसा है कि हमारे को न्याय मिलेगा। तो हमारे को अभी न्याय होना हमारे को। ठीक। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।